हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत तुमचा सेकंड चॅप्टर दॅट इज द सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधला 2.13 दॅट इज द सायलेंट फीचर्स ऑफ 5 किंगडम मधला नेक्स्ट किंगडम दॅट इज द सेकंड किंगडम कॉल्ड ॲज किंगडम प्रोटिस्टा. आपण लास्ट लेक्चरमध्ये काय बघितलंय? किंगडम मोनेरा, त्याच्या जनरल कॅरेक्टरिस्टिक्स, त्याच्या मॉर्फॉलॉजीवरनं 4 टाइप्स आहेत अँड ऑन द बेसिस ऑफ देअर इव्होल्यूशन देअर आर 2 टाइप्स दॅट इज द अर्ची बॅक्टेरिया आणि यू बॅक्टेरिया. आता आपण पहिल्यांदा बघूयात तुम्ही मोनेरा कसं क्लासिफाईड केलंय, म्हणजे मोनेरा आणि प्रोटिस्टाला थोडंसं कम्पेअर करूयात म्हणजे तुम्हाला कळेल की नक्की प्रोटिस्टामध्ये काय काय पॉईंट्स इन्क्लुडेड किंवा व्हॉट आर द जनरल कॅरेक्टरिस्टिक ऑफ प्रोटिस्टा. आता मोनेरा काय होतं? मोनेरामध्ये तुम्ही सगळे बॅक्टेरिया क्लासिफाईड केल्या होत्या, बरोबर. बॅक्टेरिया काय आहेत तुमच्या? युनिसेल्युलर प्रोकॅरियोट्स आहेत. म्हणजेच काय? युनि मीन्स सिंगल सेल, त्याच्यानंतर प्रो मीन्स व्हॉट? नॉट डेव्हलप्ड वेल न्यूक्लियस. म्हणजे त्यांच्यामध्ये काय आहे? ह्या सिंगल सेल आहेत पण त्यांच्यातला न्यूक्लियस हा आहे तो काय आहे? वेल डेव्हलप नाही आहे किंवा त्यांच्या न्यूक्लियसच्या भोवती न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट नाही आहे, म्हणून काय आहेत ह्या मोनेराच्या अंडर क्लासिफाईड केलेत, ज्या की सगळ्या बॅक्टेरिया आहेत. आता प्रोटिस्टाच्या अंडर काय आहेत? तर प्रोटिस्टा काय आहेत तर तुमच्या युनिसेल्युलरच आहेत पण ते काय आहेत? तुमचे यूकॅरियोट आहेत. काय आहेत प्रोटिस्टा? दे आर युनिसेल्युलर यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. म्हणजेच काय? युनि मीन्स देन अगेन व्हॉट? सिंगल सेल. ओके, यू मीन्स ट्रू and caryots means nucleus. Caryon means what? Nucleus. म्हणजेच काय? तुमच्या प्रोटिस्टामध्ये काय आहे तर ट्रू न्यूक्लियस प्रेझेंट आहे. कुणामध्ये? त्यांच्या सेलमध्ये. मग ह्यांच्या अंडर कोण कोण येतात तुमचे? डायनोफ्लॅजेलेट्स, देन क्रायसोफाइट्स, देन यूग्लुनाइड्स, प्रोटोझोआ, हे सगळे काय आहेत तुमचे प्रोटिस्टाचे एक्झाम्पल आहेत. आता तुम्ही ही पहिली तुमची कॅरेक्टरिस्टिक झाली किंवा कंपॅरिझन. म्हणजेच काय? मोनेरा काय आहेत? दे आर युनिसेल्युलर प्रोकॅरियोट्स बट प्रोटिस्टा आर युनिसेल्युलर यूकॅरियोट्स. ह्याच्यावरती तुम्हाला नीटला क्वेश्चन येतोय, ते खूप जण कन्फ्यूज होतात, तुम्हाला पटकन लक्षात येत नाही. कारण काय? हे काय आहेत? प्रोकॅरियोट्स आहेत आणि हे यूकॅरियोट्स आहेत. वाय? बिकॉज इट हॅव्हिंग द ट्रू न्यूक्लियस इन देअर सेल. ओके, आता नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे तुमची प्रोकॅरियोट्स काय होते किंवा तुमचे मोनेरा काय होते? ॲटोट्रॉफिक होते, किमोॲटोट्रॉफिक होते आणि हेटेरोट्रॉफिक होते, बरोबर. कुठले कुठले? ॲटोट्रॉफिक, त्याच्यानंतर हेटेरोट्रॉफिक. ओके, ॲटोट्रॉफिक म्हणजे काय? ते काय करतात? दे प्रिपेअर देअर ओन फूड मटेरियल. म्हणजेच काय? दे टेक लाईट एनर्जी फ्रॉम द सन अँड दे सिंथेसाइज देअर own food. It is called as autotrophic. And what about the heterotrophic? Heterotrophic means they cannot synthesize their own food. बरोबर. आता सेम तुमच्या प्रोटिस्टामध्ये पण काय काय आहेत? काही ॲटोट्रॉफिक आहेत आणि काही हेटेरोट्रॉपिक पण आहेत. ठीक आहे, हे झालं त्यांचं मेन कंपॅरिझन. आता आपण किंगडम प्रोटिस्टाचं कसं क्लासिफिकेशन केलंय ते एक एक बघूयात. ठीक आहे, तर तुमच्या किंगडम प्रोटिस्टामध्ये पहिला आहे ते तुमचा ॲनिमल लाईक किंवा प्लांट लाईक प्रोटिस्ट. तर पहिला आपण बघूयात प्लांट लाईक प्रोटिस्ट. प्रोटिस्टा. ठीक आहे, पहिला काय आहे तुमचं? प्लांट लाईक प्रोटिस्टा. ह्याचं एक्झाम्पल आहे तुमचं क्रायसोफाइट्स. ओके, तुमच्या प्लांट लाईक प्रोटिस्ट पहिलं एक्झाम्पल काय आहे? क्रायसोफाइट्स. मग ह्या क्रायसोफाइट्सलाच म्हणलं जातं डाय ॲटम्स.
आणि त्यांनाच म्हणलं जातं फायटॉन किंवा फायटोप्लॅन्क्टॉन. हे तिन्ही पण काय आहेत तुमचे प्लांट लाईक प्रोटिस्ट. म्हणजेच काय प्लांट लाईक प्रोटिस्टच्या अंडर कोणी कोणी लागले क्रायसोफाइट्स विच इज ऑल्सो रेफर्ड ॲज डायॲटम्स अँड देन इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज फायटोप्लॅन्क्टॉन. आता हे काय आहेत तुमचे प्लांट लाईक प्रोटिस्ट. दे आर ऑल्सो युनिसेल्युलर eukaryotes. They are autotrophic. Why? Because it is also called as plant like protist. Plant like म्हणजे काय तुमचे प्लांट्स काय करायला लागलेत they having chlorophyll pigment. They synthesize their own food as the same thing. These chrysophytes also having the chlorophyll pigment and they synthesize their own food. That's why they also called as autotrophic. ओके तुमचे क्रायसोफाइट्स काय आहेत क्रायसोफाइट्सलाच डायॲटम्स आणि त्यालाच काय म्हणलं जातं फायटोप्लॅन्क्टॉन. हे तिन्ही टर्म्स एकाच नावाने उच्चारले जातात हे लक्षात असू द्यात. नाहीतर डायॲटम्स काय आहे त्याच्यानंतर क्रायसोफाइट्स काय आहे आणि फायटोप्लॅन्क्टन काय आहे ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. these three names belongs to the same function. ओके देन व्हॉट इज ॲटोट्रॉफिक किंवा क्रायसोफाइट्स मध्ये काय आहे they having the chlorophyll pigment. they synthesize their own food. आता तुमच्या ह्या क्रायसोफाइट्सची एक मेन कॅरेक्टरिस्टिक आहे ती म्हणजे काय तर त्यांची जी सेल वॉल आहे ती सेल वॉल कशी आहे तर तुमच्या सोप लाईक बॉक्स सारखी आहे. ठीक आहे तुमच्या घरी जे साबणाचा बॉक्स असेल तो अशा टाईपचा असतो म्हणजे खालचा थोडासा वाईड आणि वरचा थोडासा नारो असतो बरोबर. मग त्यांच्या सेल वॉलमध्ये काय तयार होतं तर त्यांच्या सेल वॉलमध्ये होतात ते सिलिका मॉलिक्युल्सचं सॅच्युरेशन होतं. ठीक आहे काय व्हायला लागलंय ह्यांची सेल वॉल कशी आहे तर दे आर लाईक अ सोप लाईक बॉक्स. कसं आहे ह्यांची सेल वॉल इट इज लाईक ऑफ सोप बॉक्स. ठीक आहे मग त्या सोप बॉक्सची जी अप्पर लेअर आहे त्या अप्पर लेअरमध्ये काय व्हायला लागलंय तर दे आर एम्बेडेड सिलिका मॉलिक्युल्स. म्हणजेच काय त्यांच्यामध्ये छोटे छोटे जे गॅप्स किंवा ग्रॅन्युल्स आहेत त्यांच्यामध्ये काय व्हायला लागलंय तुमची सिलिका त्यांच्यामध्ये जाऊन सॅच्युरेट होते. मग कसं काय सॅच्युरेट होते बिकॉज दिस क्रायसोफाइट्स आर फाउंड इन द वॉटर. म्हणजेच ते काय झालंय इट इज अ ॲक्वॅटिक बरोबर. म्हणजेच काय आहेत ते ॲक्वॅटिक आहेत. ॲक्वॅटिक म्हणजे काय दोज ऑर्गॅनिझम फाउंड इन द वॉटर इट इज कॉल्ड एज ॲक्वॅटिक. मग ते कसल्या वॉटरमध्ये फाइंड आउट होतात दे आर फाउंड इन द फ्रेश वॉटर ॲज वेल ॲज इन द मराईन वॉटर. कुठे फाउंड आउट होतात त्यांनी कुठे भेटतात तर दे आर फाउंड इन द फ्रेश वॉटर ॲज वेल ॲज इन द marine water. They are mostly present in the ocean. म्हणजेच तुमचा सी बरोबर तुमच्या समुद्रामध्ये काय करतात तर हे डायॲटम्स किंवा क्रायसोफाइट्स काय जातात मोस्टली फाउंड इन द ओशियन्स. देअर सेल वॉल हॅव्हिंग द सिलिका बाउंडेड मॉलिक्युल्स. मग हे जे सिलिका बाउंडेड मॉलिक्युल्स त्यांच्यामध्ये एम्बेडेड होतात त्याच्यामुळे त्यांना म्हणतात डायॲटमेशियस अर्थ. डायॲटमेशियस अर्थ काय म्हणलं जातं त्यांना डायॲटमेशियस अर्थ. वाय बिकॉज देअर सेल वॉल हॅव्हिंग द सिलिका मॉलिक्युल्स दॅट वाय इट इज कॉल्ड ॲज डायॲटमेशियस अर्थ. मग ह्या डायॲटमेशियस अर्थचं एक फंक्शन आहे किंवा ते आपल्या हेल्पफुलसाठी वापरलं जातं. तर कशासाठी वापरलं जातं तर इट इज यूज्ड फॉर द ऑइल फिल्ट्रेशन देन इट इज यूज्ड फॉर द पॉलिशिंग पर्पज. कशासाठी वापरलं जातं ते डायॲटमेशियस अर्थ तर ऑइल फिल्ट्रेशन म्हणजे तुमच्या ऑइलचं जे फिल्ट्रेशन केलं जातं म्हणजेच ते काय फिल्टर्स म्हणून ह्या ऑर्गॅनिझम किंवा ह्या प्रोटिस्टाचा वापर केला जातो. देन इट इज यूज फॉर द
पॉलिशिंग. कारण काय, तर त्यांच्या सेल वॉलमध्ये जेव्हा सिलिका मॉलिक्युल्स एम्बेडेड होतात तेव्हा ते काय होतं, तर एक चिकनं मॉलिक्यूल तयार होतं किंवा शायनी मॉलिक्युल्स किंवा शायनी स्टोन लाईक स्ट्रक्चर तयार होतं. दे आर युज्ड फॉर द पॉलिशिंग पर्पज. हे झालं तुमचा फर्स्ट, दॅट इज द प्लांट लाईक प्रोटिस्ट कॉल्ड एज क्रायसोफाइट्स. अजून एक कॅरेक्टरिस्टिक राहिली, दे आर मूव्ह पॅसिवली इनटू द वॉटर. ही पण एक इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक आहे ह्या फायटोप्लॅन्क्टनची. काय आहे, दे मूव्ह इनटू वॉटर बाय पॅसिवली. कसं मुवमेंट होते त्यांची वॉटरमध्ये, दे मूव्ह इनटू वॉटर पॅसिवली. ठीक आहे. काय काय बघितलं आपण ह्या प्रोटिस्टमध्ये. पहिला कुठला आहे तुमचा, किंगडम प्रोटिस्टाच्या अंडर पहिला एक्झाम्पल आहे तुमचा प्लांट लाईक प्रोटिस्ट. त्याच्यामध्ये तो तुमचा क्रायसोफाइट्स विच इज ऑल्सो कॉल्ड एज डायटम्स अँड देन ऑल्सो इट इज कॉल्ड एज फायटोप्लॅन्क्टॉन. मग हे फायटोप्लॅन्क्टॉन काय आहेत, तर दे आर ॲटोट्रॉफिक, दे सिंथेसाइज देअर ओन फूड, दे आर फाउंड इन द water. In which water? They are found in the marine as well as fresh water. It is mostly abundant in the ocean and their cell wall having the silica embedded molecules which is used as a oil filtration and for the polishing purpose. मग जेव्हा त्यांचे एम्बेडेड होतात त्यांना काय म्हणतो आपण, डायॲटॅमेशियस अर्थ. आणि काय, तर त्यांची मूवमेंट कशी होते तुमच्या क्रायसोफाइट्सची, तर पॅसिवली मूवमेंट होते इनटू द वॉटर. हे आहेत त्यांच्या मेन कॅरेक्टरिस्टिक. आता तुमचं सेकंड एक्झाम्पल आहे तर डायनोफ्लॅजेलेट. सेकंड एक्झाम्पल कुठलं आहे, डायनोफ्लॅजेलेट. ओके. हे पण काय आहे तुमचा प्लांट लाईक प्रोटिस्टच आहे, म्हणजे दे आर ऑल्सो ॲटोट्रॉपिक. बरोबर. आणि काय आहे सेकंड कॅरेक्टरिस्टिक आहे, त्यांच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट प्रेझेंट आहेत. मग हे क्लोरोफिल पिगमेंट कसे आहेत, तर दे हॅविंग द व्हेरियस कलर chlorophyll pigment. For example, green, yellow, red. This type of किंवा these colors of chlorophyll pigment present in the dinoflagellate. आता हा डायनो म्हणजे काय, डाय म्हणजे टू, फ्लॅजेला म्हणजे काय, दोज प्रोटिस्ट हॅविंग युज्ड फॉर द लोकोमोशन. बरोबर. आता आपण काय करतो, तुमच्या पायाने चलता म्हणजेच काय आहे, आपण लोकोमोशन कशाने करतो, बाय द युजिंग ऑफ युअर लेग्स. आता हे डायनोफ्लॅजेलेट काय करतात, तर हे डायनोफ्लॅजेलेट्स दे मूव्ह विथ द हेल्प ऑफ देअर फ्लॅजेला. बरोबर. ह्यांच्यामध्ये काय असते, तर ह्यांच्यामध्ये एक अपेंडेजेस असतं, लोकोमोटरी ऑर्गन असतो. तो कुठला आहे, तर फ्लॅजेला. विथ दिस फ्लॅजेला दे मूव्ह इनटू द वॉटर. हे पण काय आहेत, तर हे पण ॲक्वॅटिकच आहेत, म्हणजेच काय, दे आर ऑल्सो फाउंड इन द वॉटर. ठीक आहे. आता ह्यांची जी आपण एक कॅरेक्टरिस्टिक बघितली आहे, त्यांच्यामध्ये कुठले कुठले क्लोरोफिल पिगमेंट आहेत, तर त्यांच्यामध्ये ग्रीन, येल्लो, ऑरेंज ह्या कलरचे क्लोरोफिल पिगमेंट प्रेझेंट आहेत. तर मग हे डायनोफ्लॅजेलेट्स काय करतात, तर तुमचं आता सपोज कन्सिडर करा हे एक तुमची काय आहे, सी आहे. ठीक आहे. मग ह्यांचा एक एक्झाम्पल आहे गायनोलेक्स. ठीक आहे. कुठलं एक्झाम्पल, गायनोलेक्स. हे काय करतं, तर दे सिक्रेट टॉक्सिन इनटू युअर सी. ठीक आहे. हे काय करतात, डायनोफ्लॅजेलेट्सचं एक एक्झाम्पल आहे गायनोलेक्स. ते गायनोलेक्स काय करते, दे सिक्रेट टॉक्सिन इनटू युअर सी. आणि तुमचा एक एरिया तुमच्या सीचा काय करतो, तर रेड टाइड म्हणून ॲक्ट होतो किंवा दे सिक्रेट टॉक्सिन इन द फॉर्म ऑफ रेड कलर. ठीक आहे. काय करायला लागले ते डायनोफ्लॅजेलेट्स किंवा त्याचे एक्झाम्पल गायनोलेक्स आहे. दे गायनोलेक्स सिक्रेट
toxin molecule and this toxin molecule mixed into the your C आणि त्या C चा कलर कुठला होतो तर रेड कलर होतो कारण काय त्यांच्याकडे काय आहे क्लोरोफिल पिगमेंट आहेत. मग ह्या टॉक्सिन मुळे काय होतंय तर तुमचे जे ॲक्वॅटिक अदर ऑर्गॅनिझम आहेत ते किल होणार आणि तुमच्या समुद्रामध्ये टाईड म्हणजे काय तुमच्या लाटा बरोबर कशा दिसतात तुमच्या लाटा रेड कलरचा एक पोर्शन दिसतो तिथे काय झालेलं असतं तर तुमच्या ह्या डायनोफ्लॅजेलेट्स मधला जो गायनोकॅलिक्स आहे तो गायनोलिक्स काय करतो टॉक्सिन सिक्रेट करतो आणि त्या टॉक्सिनचा कलर काय आहे रेड आहे त्याच्यामुळे ह्यांना रेड टाईड पण म्हणलं जातं. कुणाला डायनोफ्लॅजेलेट्सला तो काय आहे प्लांट लाईक प्रोटिस्ट आहे. कळतंय काय काय बघितलं आपण डायनोफ्लॅजेलेट्समध्ये. डायनोफ्लॅजेलेट्समध्ये काय आहेत दोन फ्लॅजेलाइट दे आर यूज फॉर द लोकोमोटरी appendages. It is also autotrophic. It is found in the it is a aquatic, it means it is found in the water. Then it having the different chlorophyll pigment like the green, yellow, red. Okay, example is the gynolax which secrete toxin molecule into the sea. This toxin kill to the other organisms and form the red tide into the ocean. ओके आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूयात ॲनिमल लाईक प्रोटिस्ट कुठले आहेत